श्रोते हो नमस्कार. आपण ऐकत आहात 90.8 मेगाहर्ट्झवरती महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM हे रेडिओ केंद्र. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं कृषी जगत ज्ञानदाता या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोते हो, आपण अनेक ठिकाणी अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या काव्यमय स्वरूपातल्या कविता ऐकलेल्या आहेत. पण आज आपल्याला अतिशय चांगली पर्वणी आलेली आहे की आपण गरिबाची गाय, शिळीला गरिबांची गाय असं म्हणतात. महात्मा गांधींच्या पासून सर्वांनी त्याचा उल्लेख केलेला आहे. अशा या शिळीवरती एक लिहिलेली अप्रतिम कविता आपण एका कवींच्याकडूनच ऐकायला आपल्याला आनंद वाटेल. तर यासाठीच आज आपण आपल्या स्टुडिओ 90.8 FM फुले कृषी वाहिनी स्टुडिओमध्ये निमंत्रित केलं आहे कवी दशरथ शिंदे यांना. शिंदे साहेब, आपलं या 90.8 FM कृषी वाहिनीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोते हो, खऱ्या अर्थानं कवी दशरथ शिंदे हे जिल्हा परिषद कर्मचारी वसाहत लाल टाकी अहमदनगर येथील रहिवासी आहेत. आणि मला सांगायला निश्चित आनंद वाटेल की MA मराठी सेट आणि PhD अपियर इतकं उच्च विद्याविभूषित ते आहेत. आणि अतिशय आपल्या शासकीय कार्यालयात काम करत असताना त्यांनी अशा पद्धतीचा आपला छंद जोपासलेला आहे. आणि अतिशय छान पद्धतीचे ते कवी म्हणून आपल्याला गरिबाची गाय या विषयावर त्यांचा आपण श्रवण करणार आहोत. तर शिंदेसाहेब, आपण या कविता करण्याचा छंद आपल्याला कसा जडला, कशा पद्धतीने ह्या कवीकडे आपण वळालात? सर, कवितेची निर्मिती प्रक्रियेच्या संदर्भात आपण जर बोललो तर एखादा विषय आपल्या अंतःकरणात जर चाटून गेला तर गौरी पेटवताना जशी धुपत राहते अगदी तसा तो विषय आपल्या अंतःकरणामध्ये धुपत राहतो. त्याचं चिंतन मनन होतं आणि आपोआप त्या विषयासंदर्भातल्या ओळी सुटत जातात आणि अशी कविता तयार होते. अगदीच. अशा कोणकोणत्या विषयावरती आपल्या कविता आहेत? माझ्याकडं स्त्रियांच्या शिक्षणाच्या संदर्भातली कविता आहे. बरं. आईवरची कविता आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरची कविता आहे आणि झाडावरची कविता आहे. अशा बरेच कविता आहेत. श्रोते, खऱ्या अर्थानं एखादी कविता करणं किंवा एखाद्या प्रसंगाकडे काव्यमय स्वरूपात बघणं यासाठी अत्यंत संवेदनशील आणि हळवं मन लागत असतं. आणि हेच कवी दशरथ शिंदे यांच्याकडून आपल्याला जाणवतं. एका जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीमध्ये लाल टाकी अहमदनगर या ठिकाणी राहत असताना आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या बरोबर काम करत असताना त्यांना भावलेला हा प्रसंग, ती संवेदनशीलता आज आपण त्यांच्याकडून ऐकून घेणार आहोत. शिंदेसाहेब, आपण गरिबांची गाय ही कविता आमच्या श्रोत्यांच्यासाठी सादर करावी. धन्यवाद सर. कवितेचं शीर्षक आहे गरिबाची गाय. ही शिळी आहे गरिबाची गाय ग, गाय ग, गाय ग. तिला सांभाळीते आहे मही माय ग. ही शिळी आहे गरिबाची गाय ग, तिला सांभाळीते आहे मही माय ग. बाप राबतो शेतामंदी, माय बी येते साथीला. हे बाप राबतो शेतामंदी, माय बी येते साथीला. भाकर तुकडा करून माय लागते कामाच्या पातीला. भाकर तुकडा करून माय लागते कामाच्या. पालन जोड धंदा लय भारी हाय ग. शेळी पालन जोड धंदा लय भारी हाय ग. तिला सांभाळीते आहे मही माय ग. ही शिळी आहे गरिबाची गाय ग, तिला सांभाळीते आहे मही माय ग. अडीनडीला फी भराया माय उभी राही. हे अडीनडीला फी भराया माय उभी राही. बोकड शेळ्या घेऊन माय बाजाराला जाई. बोकड शेळ्या घेऊन माय बाजाराला जाई. माल ताजा पैसा ताजा आला आला बाई ग. माल ताजा पैसा ताजा आला आला बाई ग. तिला सांभाळीते आहे मही माय ग. ही शेळी आहे गरिबाची गाय ग, तिला सांभाळीते आहे मही माय ग. दर साली दोनदा येते 4 करडांची हमी. हे दर साली दोनदा येते 4 करडांची हमी. औषध पाणी थोडं केलं चारा खाते कमी. औषध पाणी थोडं केलं चारा खाते कमी.
बोकडाच्या मटणाचा भाव चढाय ग, बोकडाच्या मटणाचा भाव चढाय ग, तिला सांभाळीत आहे महिमाय ग, ही शेळी आहे गरीबाची गाय ग, तिला सांभाळीत आहे महिमाय ग, माय ग महिमाय ग, गाय ग गरीबाची गाय ग. वा, अति सुंदर. निश्चितच श्रोते, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून, त्याचबरोबर ऑनलाईनच्या माध्यमातून आणि यूट्यूबच्या माध्यमातून जगभरातले अनेक श्रोते आपण शिंदे यांना असाल आणि अतिशय अगदी शेतकऱ्यांच्या ज्या गोष्टी आहेत, जोडधंदा म्हणून ज्या शेळी पालनाकडे बघितला जातो, अगदी त्याच्या संदर्भातलं मार्मिक असं त्यांनी ही कविता सादर केली आहे. प्रत्येकाला आपल्याला ऐकावीशी हवीशी वाटावी अशा त्यांच्या ओघवत्या शैलीमध्ये कवी दशरथ शिंदे यांनी आपली ही कविता सादर केली आहे. शिंदे साहेब, अशा पद्धतीच्या अजून कोणत्या कविता आपल्याकडे आहेत, काय गाऊ शकाल? एक झाडावरची कविता आहे सर. बर. कारण आता उन्हाळा संपलेला आहे आणि पावसाळा चालू झालेला आहे. अगदी. आणि झाडं लावण्याची लगबग चालू झालेली आहे. निश्चितच. तर झाडाचं महत्व किती छान आहे. झाडं जर लावली तर पुढच्या दिवसामध्ये माणसाच्या आरोग्याला, माणसाचं ऑक्सिजन संदर्भात आणि एकंदरच पर्यावरणाच्या संदर्भात झाडं किती महत्वाची भूमिका बजावू शकतात. अगदी हा संदेश मी झाडाच्या कवितेतनं मांडला. आणि अगदीच महाराष्ट्र शासनाने 1 जुलै हा सगळीकडे वृक्षारोपणासाठी कृषी दिन म्हणून सगळीकडे साजरा केला जातो आणि त्या दिवशी प्रत्येक ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम केला जातो. आणि अगदी याच अनुषंगानं कवी दशरथ शिंदे हे आपल्याला झाडाच्या संदर्भातली कविता आपल्या समोर सादर करतायत. माझ्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे झाड. झाड लावून अंगणी त्याची जोपासना करा, झाड लावा निवणी त्याची जोपासना करा, झाड लावून अंगणी त्याची जोपासना करा, झाड लावा निवणी त्याची जोपासना करा, झाड मैतर आपला झाड मायेची सावली, झाड मैतर आपला झाड मायेची सावली, देई अन्न ह्या पोटाला जन्मोजन्मीची पुण्याई, देई अन्न ह्या पोटाला जन्मोजन्मीची पुण्याई, त्याला वाढवू प्रेमाण त्याची सोयरीक करा, झाड लावून अंगणी त्याची जोपासना करा, झाड लावा राणीवणी त्याची जोपासना करा. आज माणसा गणिक झाड लावा रे गड्यानो, प्रदूषणाला थांबवू चला उठा ग सयानो, आज माणसा गणिक झाड लावा रे गड्यानो, प्रदूषणाला थांबवू चला उठा ग सयानो, पर्यावरणाचे रक्षण हाच मंत्र ध्यानी धरा, झाड लावून अंगणी त्याची जोपासना करा, झाड लावा राणीवणी त्याची जोपासना करा, नका तोडू पान फुल त्याला वाढू द्या जोमान, मग वाढेल जोरात पावसाचं प्रमाण, नका तोडू पान फुल त्याला वाढू द्या जोमान, नका तोडू पान फुल त्याला वाढू द्या जोमान, मग वाढेल जोरात पावसाचं प्रमाण, काळ्या आईच्या पिलानो तिचे पांग फेडा जरा, काळ्या आईच्या पिलानो तिचे पांग फेडा जरा, झाड लावून अंगणी त्याची जोपासना करा, झाड लावा राणीवणी त्याची जोपासना करा, त्याची जोपासना करा, त्याची जोपासना करा. वा,
क्या बात आहे. फक्त वृक्षारोपण करून चालणार नाही, तर तो वृक्षांचं संवर्धन करणं हे अतिशय महत्त्वाचा मोलाचा संदेश, पर्यावरण रक्षणाचा संदेश कवी दशरथ शिंदे आणि आपल्या सर्व श्रोत्यांना या ठिकाणी दिलेला आहे. ह्या कशा कविता सुचतात आपल्याला? ह्या कविता सुचत असताना एखादा त्या गोष्टीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, पर्यावरणाच्या संदर्भात सजग राहणं हे फार महत्त्वाचं असतं. हे सगळं करत असताना हे सुचतं कसं तुम्हाला? सर, विषय असा आहे की मी जेव्हा सभोवार पाहतो तेव्हा झाडांची संख्या कमी झालेली आहे आणि आधुनिक तंत्रज्ञानानं झाडं तोडली जातात हे पण मी पाहिलेलं आहे. आणि जशी जशी झाडं कमी होत जातात तसं तसं पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ते इंग्रजीमध्ये त्याला ग्लोबल वॉर्मिंग इफेक्ट म्हणतात. आणि तो ओझोनचा लेअर फाटत चाललेला आहे. त्याला ठिगळ कसं लावायचं? कोणाच्याने ते ठिगळ लावणं अशक्य गोष्ट आहे. आणि त्यासाठी जर आपण झाडं जर लावली तरच तो पर्यावरणाचा समतोल राखू शकतो. ह्या संदर्भातलं माझं चिंतन चालू होतं आणि त्या संदर्भात मी एका पर्यावरणाच्या प्रोजेक्टवर, वर्ल्ड वाईड फंडाच्या पर्यावरणाच्या प्रोजेक्टवर काम करत होतो. आणि त्या संदर्भात व्याख्यानं देता देता, व्याख्यानं ऐकता ऐकता ही कविता माझ्याकडनं झाली. आणि वर्ल्ड वाईड फंडाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा ही मी कविता सादर करायला लागलो. आणि ते प्रत्येक कार्यक्रमामध्ये ह्या कवितेनं सुरुवात व्हायची. श्रोते, खऱ्या अर्थानं आज जागतिक हवामान बदल म्हणतोय. एका दिवसामध्ये 3 हवामान आपल्याला बघायला मिळतात. सकाळी थंडी असते, दुपारी ऊन असतं, संध्याकाळी पाऊस असतो. आणि हे वैश्विक हवामान बदलाचं संकट सर्वत्र येऊ घातलेलं आहे. आपण इतका कडक उन्हाळा पहिल्यांदा आपण अनुभव घेतलेला आहे. आणि अगदी त्याच अनुषंगानं कवी दशरथ शिंदे आपल्याला सांगतायत की पर्यावरणाच्या दृष्टीनं, पर्यावरणाचं जर रक्षण करायचं असेल तर वृक्षारोपण करणं आणि त्याचं संवर्धन करणं, एक पाऊल आपलं पर्यावरणाच्या दृष्टीनं आपलं जाणं गरजेचं आहे. त्यानिमित्तानं जर रक्षाबंधन असेल तर एक राखी वृक्षांसाठी हा सुद्धा संकल्प आपण सगळ्यांनी हाती घेणं गरजेचं आहे. हाच मोलाचा संदेश कवी दशरथ शिंदे आपल्याला देत आहेत. शिंदे साहेब, अजून काय आपल्याला कविता पुन्हा आमच्या श्रोत्यांसाठी सादर करता येतील? अतिशय छान वाटतंय, अगदी श्रोत्यांना सुद्धा हवावसा वाटत असेल. सर, आता पाऊस पडलेला आहे आणि शेतकऱ्यांची लगबग चालू आहे. अगदी. आणि आपले सर्जा राजा घेऊन पाभार नीट करण्याचे, आवतं नीट करण्याचे कामं चालू आहेत. आणि बी कुठं चांगले मिळेल ही सगळी गडबड शेतकऱ्यांची चालू आहे. तर माझी पुढची कविता आहे पावसाच्या पाण्यावर. सादर करा. भर उन्हाच्या धगीन सार रान भेगाळलं, भर उन्हाच्या धगीन सार रान भेगाळलं, भेगाळल्या पांढरीला तुझ्या येण्याचं पडलं, भेगाळल्या पांढरीला तुझ्या येण्याचं पडलं. नाही दिलं तुला कधी, नाही दिलं अवतान, नाही दिलं तुला कधी, नाही दिलं अवतान, तरी दरसाल येतो सार भिजवाया रान, तरी दरसाल येतो सार भिजवाया रान. रान भिजता भिजता फुट हिरव मुगार, रान भिजता भिजता फुट हिरव मुगार. गाई गुरांना चराया रान बोलावी ती यार, गाई गुरांना चराया रान बोलावी ती यार. पेरणीच्या दिवसात बी भरणाची घाई, पेरणीच्या दिवसात बी भरणाची घाई. सुताराच्या नेटावर पाभारीची दाटी होई, सुताराच्या नेटावर पाभारीची दाटी होई. सर्जा राजाला घेऊन पेरणीच्या दिवसात बी भरणाची घाई, सुताराच्या नेटावर पाभारीची दाटी होई.
पेरताना पाभारीला सर्जा राजाला झुपले, पेरताना पाभारीला सर्जा राजाला झुपले, सावड्याचे 2 बैल मागे फराटाला चाले, सावड्याचे 2 बैल मागे फराटाला चाले, बेन पेरता पेरता दादा वाढली पेरणी, बेन पेरता पेरता दादा वाढली पेरणी, पावसाच्या पाण्यावर येत पीक मोत्यावाणी, पावसाच्या पाण्यावर येत पीक मोत्यावाणी. सुंदर. श्रोतेहो, खऱ्या अर्थानं कवी दशरथ शिंदे हे आपल्याला अतिशय छान पद्धतीच्या कविता आपल्या सर्वांना अगदी पोट तिडकीनं, अगदी मनापासून त्यांची जी भावना आहे ती सादर करतायत. आणि त्यांच्या ह्या कविता, त्यांचा हा आवाज आम्ही तुमच्यापर्यंत रेडिओ फुले कृषीवाणी 90.8 FM माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. शिंदेसाहेब, बऱ्याच वेळापासून तुम्ही अनेक कविता आमच्या श्रोत्यांच्यासाठी सादर केल्या. मग शेवटी जाता जाता कार्यक्रमाच्या शेवटाकडे जात असताना आमच्या श्रोत्यांच्यासाठी 98 FM फुले कृषीवाणीच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, त्याचबरोबर जगभरातले श्रोते आमच्या ऑनलाईननं जोडलेले आहेत, व्हॉट्सअपच्या माध्यमातून असेल, ऑनलाईन असेल, यूट्यूबच्या माध्यमातून देखील तुम्हाला ऐकत आहेत, ह्या सर्व श्रोत्यांच्यासाठी तुमचा काय संदेश असेल? सर्व श्रोत्यांना माझा एक नम्रतापूर्वक आणि कळकळीचा संदेश असा आहे की मित्र हो, जे ग्रामीण वास्तव बिघडत चाललेलं आहे, जी आपली माणुसकीचं नातं जे बिघडत चाललेलं आहे, आणि पूर्वी ग्रामीण भागामध्ये माणुसकी होती, परंतु ते नवीन नवीन जे मोबाईल आले, डीजे आला आणि नवीन नवीन जे आधुनिक उपकरणं आले, फेसबुक आलं, व्हॉट्सॲप आलं, आणि ह्या नवीन उपकरणामुळं ग्रामीण वास्तवसुद्धा बिघडत चाललेलं आहे. हे बिघडलेलं वास्तव पूर्वीसारखं व्हायला पाहिजे. पूर्वी कसं घरी आलेला पाहुणा त्याला आपण लगेच म्हणायचो हातपाय धु आणि न्याहारी करायला बस, पण आता आलेला पाहुणा त्याला पाणी पण कोणी देत नाही, चहाचं पण नाही, न्याहारीचं तर लांबच असतं. शहरी संस्कृतीचं जे अतिक्रमण ग्रामीण भागावर झालेलं आहे, हे बिघडत चाललेलं ग्रामीण वास्तव पूर्वपदावर येणं ही माझी जे मनापासूनची इच्छा आहे. हे पहिल्यासारखं ग्रामीण संस्कृती, ग्रामीण रूढी, ग्रामीण परंपरा, ग्रामीण माणुसकी, पूर्वी कसं इर्जिक असायची, सगळे लोक यायचे आणि ज्याच्याकडे बैल नाही त्याचं नांगरून द्यायचे, पेरून द्यायचे. पण आता ट्रॅक्टर संस्कृती आली आणि ज्याच्याकडे काहीच नाही आणि ज्याच्याकडे पैसे पण नाही, मग त्याने पेरायचं कसं? हे जे पूर्वीचं ग्रामीण वास्तव आहे ते परत स्थापित झालं पाहिजे, ही माझी मनापासूनची इच्छा आहे. आणि त्यासाठी ग्रामीण भागातल्या लोकांनी ह्यासाठी काम करणं खूप गरजेचं आहे. अगदीच. धन्यवाद. श्रोते हो, कवी दशरथ शिंदे यांनी आपल्या सर्व श्रोत्यांच्यासाठी अतिशय बहारदार अशा शेतीविषयक कविता सादर केल्या. निश्चितच बहिणाबाई चौधरी, नादू महानोर यांची आठवण झाल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही. अतिशय छान पद्धतीच्या कविता आपण या ठिकाणी सादर केल्या, त्याबद्दल कवी दशरथ शिंदे साहेब आपलं सर्व श्रोत्यांच्या वतीनं 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून ऐकणारे, सर्व ऑनलाईनच्या माध्यमातून ऐकणारे सर्व श्रोते असतील, त्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या वतीनं आपलं मनापासून आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. ओके, धन्यवाद सर, धन्यवाद. श्रोते हो, कवी दशरथ शिंदे यांनी सादर केलेल्या कविता आपण ऐकल्यात. यासारखेच दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली आहे. मी आपल्या सर्वांचा निरोप घेतो. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासोबत आणि एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत ऐकत रहा 90.8 FM फुले कृषी वाहिनी, कृषी संस्कारदायिनी फुले कृषी वाहिनी.